या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस्ड ऑन रिवेटेड यावरील आपण न्यूमरिकल नंबर 2 पाहणार आहोत. तर न्यूमरिकल काय आहे? अ स्टील स्टँचन इज बिल्ट अप ऑफ 100 mm into 150 mm RHJ. RHJ म्हणजे रोल्ड स्टील जॉइस्ट विथ 150 mm into 15 mm प्लेट रिवेटेड टू इच फ्लेंज. म्हणजेच काय केलं रे? एक स्टँचन म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीला काय करायचा सपोर्ट देण्यासाठी जी वापरतो त्याला आपण स्टँचन म्हणतो. स्टील स्टँचन दिलेला आहे. RHJ रोल्ड स्टील जॉइस्ट आय सेक्शन दिलेलं आहे. त्याचे डायमेन्शन किती आहेत? जर 3 डायमेन्शन असतील तर कसं आहे, सपोज इथं तर काय तर असतं, तर हे इंटू हे असतं, तर काय असतं हाईट इंटू बेस इंटू डेप्थ असतं. आता काय दिले? 2च दिले, म्हणजे काय असतं बेस इंटू डेप्थ. म्हणजेच काय, याची बेस किती असणार आहे 100 mm आणि डेप्थ किती असणार आहे 150 mm. जर असे 3 डायमेन्शन दिले असते, ही 1 इंटू हे 2 इंटू हे 3, तर काय असतं हाईट इंटू बेस इंटू ही डेप्थ. आता काय दिले 2 डायमेन्शन, म्हणजेच काय बेस इंटू हाईट. त्याला काय सांगितलं आहे 150 mm इंटू 15 mm प्लेट. एक प्लेट दिलं आहे, हे काय असणार आहे बेस इंटू डेप्थ. बेस किती 150 इंटू 15. हे काय केलं आहे त्याला रिवेटेड टू इच फ्लेंज. रिवेटेड म्हणजे ह्याला रिवेट केलेलं आहे. काय सांगितलं आहे इच फ्लेंज म्हणजे प्रत्येक फ्लेंज. किती फ्लेंज आहेत 1 आणि 2. फ्लेंज म्हणजे काय हॉरिझॉन्टल रेक्टँगल. हा पहिला आणि हा दुसरा, म्हणजे ह्या दोन्ही फ्लेंजला काय केलं आहे 150 इंटू 15ची प्लेट काय केलं आहे रिवेटेड केलं आहे. सिमिलरली इथं त्याचप्रमाणे सिमिलर काय केलं आहे इथं काय केलेलं आहे रिवेटेड केलेलं आहे प्लेट. द ओव्हरऑल डेप्थ ऑफ द स्टँचन इज 180 mm. आणि ही अटॅच केल्यानंतर प्लेट टॉपला आणि बॉटमला टोटल हाईट किती होणार आहे, तर 180 mm होणार आहे. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स बोथ सेंट्रोइडल ॲक्सिस. म्हणजेच काय, ह्या संपूर्ण बॉडीचा जो एक्स हा वाय आणि हा एक्स याचं आपल्याला काय करायचं सांगितलेलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलं आहे. प्रॉपर्टी ऑफ RHJ म्हणजेच काय रे, हा जो RHJ आहे याची आपल्याला प्रॉपर्टी दिली आहेत. ह्या संपूर्ण आय सेक्शनचा एरिया किती दिला आहे 2167 mm². त्याचप्रमाणे IXX या आय सेक्शनची मोमेंट ऑफ इनर्शिया XX ॲक्सिसला किती दिले आहे 8.14 × 10⁻⁶ mm⁴. सिमिलरली IYY किती दिलं आहे, ह्या आय सेक्शनचा IYY किती दिलं आहे 0.95. म्हणजेच RHJचा रोल स्टील जॉईसचा YY ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया किती दिलं आहे 0.95 × 10⁻⁶. गिवन डाटाच्या आधारे काय करूया आपण, सर्वप्रथम काय करूया आय सेक्शन आणि त्याला रिवेटेड प्लेट आहे ती काय करूया अटॅच करूया. आय सेक्शन ड्रॉ करूया आणि दिलेल्या माहितीच्या आधारे काय करूया याला डायमेन्शन देऊया आपण. RHJ सर्वप्रथम काय करूया आपण ड्रॉ करूया. RHJ म्हणजे काय रोल्ड स्टील जॉइस्ट. स्टील स्टँचन म्हणजे काय रे, एखाद्या वस्तूला खालून सपोर्ट देण्यासाठी जे आपण वापरतो त्याला स्टँचन म्हणतो. तर बघा डायमेन्शन किती दिलेत. जर 3 डायमेन्शन असेल तर काय असते हाईट बेस डेप्थ असते. सध्या 2च दिलेत, म्हणजेच काय असतं पुढचं काय असणार, इकडे जर एक असतं तर ही हाईट बेस डेप्थ. मग आता काय राहिले 2च राहिले, म्हणजे काय बेस आणि डेप्थ. ही बेस आणि ओव्हरऑल डेप्थ. बेस किती दिले 100, ही 100 दिलेले आहे आणि डेप्थ किती आहे 150. परंतु याला आपण काय करायचं आहे एक प्लेट अटॅच करायची आहे, ती सर्वप्रथम अटॅच करूया नंतर मग डायमेन्शन देऊया. तर किती 150 इंटू 15 म्हणजेच काय रे ह्या बेस किती आहे 100 आहे आणि प्लेटचा बेस किती आहे 150. म्हणजे याच्यापेक्षा काय असणार आहे 150 मोठा असणार आहे. म्हणजेच काय जे आपण याला प्लेट अटॅच करणार आहे ती कशी होणार आहे मोठी येणार आहे. म्हणजे आपलं डायमेन्शन आपली डायग्राम काय अशा प्रकारे तयार होईल. इथं ड्रॉ करूया आपण ती. सिमिलरली इथं करूया असं. बघा हा आय सेक्शन त्याला काय केलं आहे 150 इंटू 10ची काय 150 इंटू 10ची एक प्लेट काय केली आहे रिवेटेड केली आहे. म्हणजे ज्याला डायमेन्शन देऊया हे किती असणार आहे
15 mm. सिमिलरली हे सुद्धा किती असणार आहे 15 mm. हे किती असणार आहे टोटल डायमेन्शन ह्या प्लेटचं किती दिलं आहे 150 बेस दिलं आहे 150 mm. सिमिलरली या छोट्या आय सेक्शनच्या फ्लेनचं किती असणार आहे बेस दिलेलं आहे 100 mm. इथं देऊया 100 mm. याचं किती आहे टोटल हाईट दिलेलं आहे बेस 100 आणि टोटल हाईट किती 150. म्हणजे इथून ते हे डिस्टन्स किती असणार आहे 150 mm. बघा सर्व डायमेन्शन दिले का RAJ रोल स्टील जॉईंटचं बेस 100 दिला, हाईट 150, इथून ते इथपर्यंत 150 हाईट आहे. त्याचप्रमाणे एक जे प्लेट वरती आणि खालती काय केले आपण अटॅच केले त्याची डायमेन्शन किती आहे 150. इथून ते हे 150, इथून ते हे 150, हाईट किती आहे 15. दिलेल्या डाटाप्रमाणे काय केलं आपण डायमेन्शन ड्रॉ करून घेतली. आता बघा ह्या बॉडीचा आपण डायरेक्ट सेंट्रॉइड काढूया विदाउट फॉर्म्युला. कसं येणार बघा, इथं एक प्लेट जॉईन केली, सिमिलरली इथं एक प्लेट जॉईन केली. प्लेट जॉईन केल्यानंतर काय होणार ह्या फ्लेंजपेक्षा बेस किती होता याचा 100, ह्याचा किती असणार आहे 150. म्हणजे याच्यापेक्षा हे कसे असणार आहे मोठे असणार आहे. बघा आता जर मी असून मधून जर का अशी फोल्ड केली तर काय होते बॉडी संपूर्ण काय होते सिमेट्रिक होते. जेवढा लेफ्ट साईडला एरिया आहे तेवढाच काय होतोय राईट साईडला एरिया आहे. म्हणजे याचा सेंटर वाय ॲक्सिस कसा असणार आहे बरोबर याच्या सेंटरमधून काय होणार आहे पास होणार आहे. आपण ड्रॉ करून घेऊया तो वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिस बरोबर सेंटरमधून काय होणार आहे पास होणार. एक्स ॲक्सिस बघा इथं जशी प्लेट आहे तशीच वरतीसुद्धा इथं प्लेट असणार आहे. जर मधून आपण का फोल्ड केलं तर काय होणार आहे सगळं सिमिलर होणार आहे. म्हणजे बघा इथं फोल्ड केल्यानंतर काय होणार जेवढा एरिया ह्याच्यावरती आहे तेवढाच एरिया काय होणार आहे खालती होणार आहे. म्हणजे बरोबर ह्याच्या सेंटरमधून काय होणार आहे एक्स ॲक्सिस पास होणार आहे. म्हणजे बघा ह्याच्या बरोबर हाफमधून काय होणार इथून एक्स ॲक्सिस आपला काय होणार आहे पास होणार आहे एक्स. म्हणजेच बघा इथं मी लिहितो एक्स बार आणि वाय बार. एक्स बार काढल्यानंतर काय भेटतं आपल्याला वाय ॲक्सिस भेटतो आणि वाय बार काढल्यानंतर काय भेटतो एक्स ॲक्सिस भेटतो. ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करतो रे सगळ्यात आउटर जी लाईन असते त्यातून काय करतो आपण एक वर्टिकल लाईन ड्रॉ करतो रेफरन्स लाईन, आणि सगळ्यात जी बॉटमची लाईन असते त्यातून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. हे आपले असते रेफरन्स ॲक्सिस. ह्या रेफरन्स ॲक्सिसच्या अकॉर्डिंग आपण काय करत असतो एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करत असतो. मग आता एक्स बार बघा, एक्स बार काय टोटल डायग्रॅमच्या हाफमध्ये येणार. इथून ते इथपर्यंत किती आहे 150 आहे. 150चे हाफ किती होणार कॅल्क्युलेट करूया. 150 डिवायडेड बाय 2 म्हणजे 75. ह्या रेफरन्स ॲक्सिसपासून 75 वरती आपला काय होणार वाय ॲक्सिस येणार. म्हणजेच एक्स बार किती असणार आहे आपला 75 mm. 75 mm वरती काय असणार आपला वाय ॲक्सिस असणार आहे. सिमिलर वाय बार बघा टोटल डिस्टन्सच्या हाफवरती काय येणार आपला वाय बार येणार. मग टोटल डिस्टन्स किती येणार हा RAJ जे दिला आहे त्याची हाईट किती दिली आहे 150 प्लस इथून हे 15 आहे प्लस इथून हे खाली 15 आहे. म्हणजे टोटल हाईट किती झाली 180. इथं लिहूया आपण इथून ते ही हाईट किती आहे 180 mm. 180 mm डिवायडेड बाय 2 केल्यानंतर काय होणार 90 हा काय असणार आहे त्याचा वाय बार असणार आहे 90 mm. तर आता विचारलेल्याप्रमाणे काय करूया आपण कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स बोथ सेंट्रॉइडल ॲक्सिस. म्हणजेच एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला काय करायचे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे. सर्वप्रथम काय करूया IX फाइंड आउट करूया. बघा IX होणार तर ऑलरेडी आपल्याला हा आय सेक्शन आहे त्याचा आपल्याला सर्व डायमेन्शन दिले, त्याचा टोटल एरिया दिलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स दिलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस दिलेला आहे. म्हणजेच काय होणार ह्या आय सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया IX ऑफ त्याला जर आपण काय म्हटलं RAJ प्लस IX ऑफ ही जी प्लेट आहे त्याचा प्लेट
1 प्लस आय एक्स एक्स ऑफ प्लेट 2. म्हणजेच काय होणार, आर एच जेचा पूर्ण मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस याला आपण एक नंबर म्हणूया, प्लेट नंबर 1 आणि याला प्लेट नंबर 2 म्हणूया. म्हणजेच काय, संपूर्ण आर एच जे बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस पहिल्या प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस या दुसऱ्या प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया, या सगळ्यांची ॲडिशन केल्यानंतर काय होणार आहे, आपल्याला रिवेटेड आय सेक्शनचा काय होणार आहे, एक्स एक्स भेटणार आहे. मग आपल्याला ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे ऑलरेडी, आय एक्स एक्स. आता याची फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच काय, आय एक्स एक्स ऑफ प्लेट 1 इज इक्वल्स टू ह्या पहिल्या प्लेटचा आय एक्स एक्स काय करायचं, आपल्याला फाइंड आउट करायचं. मग बघा याचा सेंट्रॉइड कुठे येणार रे, हे 15 असेल तर बरोबर ह्याच्या सेंटरला काय होणार आहे, आपला वाय बार येणार आहे. आणि हे संपूर्ण किती आहे, 150 आहे, तर त्याच्या हाफला किती येणार, 150 डिवायडेड बाय 2, 150 डिवायडेड बाय 2 75. म्हणजेच हे 75 mm आणि हे 75 mm हे डिस्टन्स. म्हणजे रेफरन्सपासून इथं 75 mm वरती काय असणार आहे, वाय वाय ॲक्सिस येणार. आणि ह्या बेसपासून टोटल किती आहे, 15 डिवायडेड बाय 2 म्हणजे 7.5 वरती आणि 7.5 खालती काय होणार आहे, डिस्टन्स येणार आहे. ह्याच्या बरोबर सेंटरला म्हणजे इथून 7.5 mm वरती आपला काय येणार आहे, वाय बार येणार आहे. म्हणजेच वाय बार म्हणजेच डिस्टन्स म्हणजेच काय रे, एक्स एक्स ॲक्सिस. एक्स एक्स ॲक्सिस इथून किती येणार, 7.5 आणि वाय वाय ॲक्सिस इथून किती वरती येणार, 75 mm वरती काय होणार आहे, आपला वाय वाय ॲक्सिस येणार. मग करा फाइंड आउट करूया. चला, एक्स 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 म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल ॲक्सिस. संपूर्ण बॉडीचा एक्स एक्स ॲक्सिस इथं आहे आणि ह्या पर्टिक्युलर प्लेट नंबर 1चा एक्स एक्स ॲक्सिस कुठं आहे, इथं आहे. म्हणजेच काय रे, हा प्लेटचा एक्स एक्स ॲक्सिस आणि हा संपूर्ण रिवेटेड आय सेक्शनचा एक्स एक्स ॲक्सिस एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. म्हणून काय करणार आपण, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरणार. कसा वापरणार, IG1 प्लस A1 H1चा स्क्वेअर. आता ह्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो, रेक्टँगलचा BD क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा असतो, बेस इंटू डेप्थ, बेस इंटू डेप्थ. त्यानंतर काय, हाईट फाइंड आउट करायची. हाईट एक्स एक्स ॲक्सिसला हाईट कशी काढतो रे, वाय बार मायनस Y1. मग आता यात Y1 मोठा आहे का वाय बार मोठा आहे, जे मोठं असेल ते स्टार्टिंगला घ्यायचं आणि जे छोटं असेल ते नंतर घ्यायचं. बघा आता ह्या वाय म्हणजे उभा ॲक्सिस, वाय डिस्टन्स म्हणजे वरती ॲक्सिसवरती आपण काय घेणार, डिस्टन्स. म्हणजे ही रेफरन्स ॲक्सिसपासून पहिल्याचा वाय वाय, हा वाय वाय आहे, इथून ते हा बघा. आता पहिल्या रेक्टँगलचा Y1 घ्यायचा म्हणजे इथून ते एक्स एक्स ॲक्सिसचं डिस्टन्स हे असणार आहे. आणि वाय बार म्हणजे काय, इथून ते संपूर्ण बॉडीचा एक्स एक्स ॲक्सिस. हा या दोन्हीतलं मोठं कोणतं आहे, तर रेफरन्स ॲक्सिसपासून Y1 हे डिस्टन्स मोठं आहे म्हणून मी इथं काय करणार, Y1. आणि इथून ते हे वाय बार डिस्टन्स छोटा असल्यामुळे वाय बार घेतला. कॅल्क्युलेट करूया. पहिल्या रेक्टँगलचा बेस किती आहे, 150 इंटू डेप्थ किती आहे, 15चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस याचा बेस किती आहे, इथं आहे 150 इंटू डेप्थ किती आहे, 15. Y1 म्हणजे इथून ते हे डिस्टन्स कसं येणार बघा, टोटल डिस्टन्स किती आहे, 180 काढले आपण, 180 मायनस या संपूर्ण डिस्टन्समधून जर काही एवढंसं डिस्टन्स आपण मायनस केलं तर ॲटोमॅटिक काय राहणार आहे, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स राहणार आहे. मग हे डिस्टन्स किती आहे, 7.5 म्हणजेच किती आलं, Y1 किती आलं, 172.5 मायनस वाय बार किती काढले आपण, 90 ब्रॅकेटचा स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया. 172.5 मायनस 90 इज इक्वल टू करायचं, हे आन्सरमध्ये सेव आहे, आन्सरचा स्क्वेअर करतो, इज इक्वल टू आन्सरमध्ये सेव आहे, इंटू 150 इंटू 15 ही व्हॅल्यू आन्सरमध्ये सेव आहे, प्लस करायचं आहे 150 इंटू 15चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट. काहीतरी आन्सर आलं, ही व्हॅल्यू मोठी आहे, ही
व्हॅल्यू मोठी आहे त्याला छोटी करण्यासाठी काय करणार, ENG बटन प्रेस करणार, म्हणजेच की त्याला 15.356 इंटू 10⁻6 mm⁴. म्हणजेच पहिल्या प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला, Ixx1 असं म्हणतो की त्याला 15.356 इंटू 10⁻6. सिमिलरली दुसऱ्याचा पण काय होणार आहे, तेवढाच येणार आहे. आपण ट्राय करूया, तेवढाच येईल बघा. Ixx ऑफ प्लेट 2 इज इक्वल टू काय होणार, दुसऱ्या प्लेटचा सेंट्रॉइड कुठे येणार बघा, हाईट 15 आहे, 15च्या निम्म 7.5 वरती, 7.5 खालती. सिमिलरली टोटल 150 आहे, त्याचे हाफ काय होणार, इथून ते 75 mm वरती वाय ॲक्सिस, इथून 75 mm वरती वाय ॲक्सिस. म्हणजेच काय, संपूर्ण डायमेन्शन ह्या एक्स ॲक्सिसला याचा एक्स ॲक्सिस कसा असणार आहे बघा, पॅरलल असणार आहे. पॅरलल असल्यामुळे काय करणार, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरणार, Ig2 + A2H2 स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया रेक्टँगलचा कसा करतो, x असल्यामुळे BD³ / 12 प्लस एरिया काय होणार, बेस इंटू डेप्थ, बेस इंटू डेप्थ. हाईट काय असणार याची, ह्या ॲक्सिसपासून ते ह्या ॲक्सिसपर्यंतचं डिस्टन्स कसं काढणार आपण, x साठी काढताना x साठी काय करतो, y⁻ - y2. पण आता y मोठा आहे का y2 मोठा आहे ते स्टार्टिंगला घ्यायचं, जी छोटी व्हॅल्यू आहे ती नंतर घ्यायची. मग आता बघा ह्या रेफरन्स ॲक्सिसपासून हे काय झालं, y झालं मोठा आहे म्हणून y स्टार्टिंगला घेतला, आणि ह्या ॲक्सिसपासून हे डिस्टन्स काय झालं, y2 झालं छोटा आहे, ते किती असणार आहे 7.5, म्हणून आपण काय घेतलं, सेकंड नंबरला घेतलं. व्हॅल्यू पुट करूया. ह्या रेक्टँगलसाठी बेस किती आहे 150, डेप्थ किती आहे 15³ / 12 प्लस बेस किती आहे याची 150 इंटू डेप्थ किती आहे 15 इंटू y किती काढला आहे आपण इथं, y 90 मायनस y2, म्हणजे इथून ते हे डिस्टन्स किती असणार आहे, टोटल 15 आहे, त्याचे हाफ किती असणार आहे 7.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. Ixx2 दुसऱ्या प्लेटसाठी कसं येणार बघा, 90 - 7.5 इज इक्वल टू, आन्सरमध्ये सेव्ह आहे त्याचा मी काय करणार, स्क्वेअर करणार, काहीतरी आलं, इंटू एरिया काय आहे 150 इंटू 15 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू आली, प्लस 150 इंटू 15³ ब्रॅकेट कंप्लीट / 12 काहीतरी, एक मिनिट डबल करूया आपण, 90 - 7.5 ब्रॅकेट कंप्लीटचा स्क्वेअर काहीतरी आन्सर आलं, इंटू एरिया 150 इंटू 15 ब्रॅकेट कंप्लीट प्लस हे आन्सर किती आहे 150 इंटू 15³ ब्रॅकेट कंप्लीट / 12 काहीतरी आन्सर आलं, मोठी व्हॅल्यू आहे, त्याला छोटी करण्यासाठी काय करणार आपण, ENG बटन प्रेस करणार. म्हणजेच किती आलं 15.356 इंटू 10⁻6 mm⁴. म्हणजेच काय, Ixx1 फाइंड आउट केला पहिल्या प्लेटचा, Ixx2 दुसऱ्या प्लेटचा फाइंड आउट केला, आणि ऑलरेडी संपूर्ण RHJचा आपल्याला Ixx माहीत आहे. म्हणजेच काय होणार, टोटल व्हॅल्यू लिहूया, Ixx इज इक्वल टू Ixx ऑफ RHJ किती आहे 8.40 इंटू 10⁻6 प्लस पहिल्या प्लेटचा किती काढला आहे 15.356 इंटू 10⁻6. हीच व्हॅल्यू तर रिपीट असल्यामुळे मी काय करतो, ह्याला इंटू 2 करतो. डायरेक्ट आपण काय करूया, मोमेंट ऑफ इनर्शिया संपूर्ण रिवेटेड आय सेक्शनचा काय करूया, कॅल्क्युलेट करूया. म्हणजेच काय होणार बघा, पहिल्या ब्रॅकेटमध्ये 8.40 इंटू 10⁻6 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 15.356 इंटू 10⁻6 ब्रॅकेट कंप्लीट इंटू 2. किती आला आन्सर, काहीतरी व्हॅल्यू आली, ही फार मोठी आहे, याला छोटी करण्यासाठी आपण काय करणार, ENG बटन प्रेस करणार. किती आला आन्सर आपलं 39.112 इंटू 10⁻6 युनिट काय असणार आहे mm⁴. म्हणजेच काय रे, Ixx2 आणि Ixx1 दोन्ही व्हॅल्यू काय आल्या सेम आल्यात, म्हणून मी काय केलं ट्वाईस टाईम ऑफ हे केलं, आणि सगळ्याची ॲडिशन किती आली 39.112 इंटू 10⁻6 mm⁴. हे काय झालं, संपूर्ण रिवेटेड
जी प्लेट अटॅच आहे त्याच्या सहित संपूर्ण रिवेटेड आय सेक्शनचा आय एक्स एक्स किती आला 39.112. सिमिलरली आय वाय वाय काढूया. आय वाय वाय संपूर्ण बॉडीचा काय होणार आय वाय वाय ऑफ आर एच जे प्लस म्हणजे जो काय आपल्याला आय सेक्शन दिलेला आहे रोल्ड स्टील जॉईस्ट त्याचा आय वाय वाय प्लस ही एक प्लेट आणि ही एक प्लेट या दोघांचा काय करायचा आय वाय वाय ऑफ प्लेट 1 प्लस आय वाय वाय ऑफ प्लेट 2 म्हणजे ह्या प्लेटचा आय वाय वाय प्लस संपूर्ण आर एच जेचा वाय वाय प्लस ह्या प्लेटचा आय वाय वाय काढल्यानंतर काय होणार टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस. आता बघा आय वाय वाय ऑफ आर एच जे दिलेला आहे आपल्याला. त्यानंतर काय करायचं आहे प्लेट नंबर 1 ह्या 1 नंबरच्या प्लेटचा काय करायचा वाय वाय फाइंड आउट करायचा आहे आय वाय वाय. तर ह्या प्लेटचा वाय वाय कुठं आहे हाय आणि संपूर्ण सेक्शनचा वाय वाय इथं आहे. म्हणजेच काय होतं आहे हा प्लेट 1चा वाय वाय आणि संपूर्ण वाय वाय काय होतं एकाच पॉईंटमधून पास होते. म्हणजे एच काय असणार आपला 0 असणार. 0 इंटू एनी नंबर 0 होणार. म्हणजेच काय घ्यावे लागेल फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला घ्यावी लागेल. आय वाय वाय 1 काय होणार रे पहिल्या प्लेटचा आय वाय 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 कसा करतो एक्स एक्सला बी डी क्यूब असतं याला काय असतं डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. आता याची डेप्थ किती आहे 15 बेस किती आहे इथून ते इथपर्यंत 150चा क्यूब डिवायडेड बाय 12 कॅल्क्युलेट करूया. 15 इंटू 150चा क्यूब इज इक्वल्स टू या आन्सरमध्ये सेव्ह आहे म्हणून आन्सर डिवायडेड बाय 12 काहीतरी व्हॅल्यू आली मोठे आहे त्याला छोटी करण्यासाठी मी काय केलं ENG बटन प्रेस केलं. 4.218 इंटू 10 टू द पॉवर 6 mm/4. सिमिलरली बघा आय वाय वाय 2 फाइंड आउट करूया. दुसऱ्या रेक्टँगलचा वाय वाय हा या आणि संपूर्ण रिवेटेड आय सेक्शनचा वाय वाय हाय. बघा हा संपूर्ण रिवेटेड सेक्शनचा वाय वाय आणि ह्या रेक्टँगलचा वाय वाय एकाच पॉईंटमधून पास होतात. एकाच पॉईंटमधून पास झाल्यामुळे पॅरलल ॲक्सिसमधला जो काही एच आहे तो काय असणार आहे 0 असणार आहे. 0 असल्यामुळे एरिया इंटू 0 काय होणार संपूर्ण हे इक्वेशन 0 होणार. संपूर्ण 0 झाल्यामुळे काय फक्त राहतं आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस रेक्टँगल काय असतो तो आय वाय वायसाठी काढतोय म्हणून काय असणार आहे डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. तर याची डेप्थ किती आहे 15 बेस किती आहे 150 क्यूब डिवायडेड बाय 12. रिपीट होतं आहे म्हणून काय होणार आहे डायरेक्ट आन्सर लिहितो 4.218 इंटू 10 टू द पॉवर 6 mm/4. म्हणजेच बघा आता टोटल आय वाय वाय काय होणार तर आर एच जेचा आय वाय वाय किती आहे 0.95 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस ह्या दोन्ही व्हॅल्यू काय आहेत प्लेट 1चा आय वाय वाय प्लस प्लेट 2चा आय वाय वाय पण दोन्ही व्हॅल्यू रिपीट असल्यामुळे काय करतोय 2 टाइम्स ऑफ 4.218 इंटू 10 टू द पॉवर 6 व्हॅल्यू लिहितो. म्हणजेच काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस किती येणार कॅल्क्युलेट करूया. ट्वाइस ऑफ 4.218 इंटू 10 टू द पॉवर 6 ब्रॅकेट कंप्लीट प्लस ब्रॅकेटमध्ये टाकतो 0.95 हे पॉईंटच्या अगोदर 0 जरी नाही टाईप केलं तरी चालतं 0.95 इंटू 10 टू द पॉवर 6 ब्रॅकेट कंप्लीट. काहीतरी व्हॅल्यू आली फार मोठे आहे त्याला छोटी करण्यासाठी आपण काय करणार इथं ENG बटन प्रेस करणार किती आला आपला आन्सर 9.386 इंटू 10 टू द पॉवर 6 mm/4. म्हणजेच न्यूमेरिकलमध्ये विचारलेल्याप्रमाणे आपल्याला काय सांगितलेलं एक आर एच जे दिला आहे म्हणजे आय सेक्शन त्याची बेस डेप्थ दिली होती आणि त्याला 2 प्लेट काय करायला सांगितलेलं रिवेटेड करायला सांगितलेला. ह्या आय सेक्शनच्या फ्लेनच्या बेसपेक्षा ह्याची कशी बेस जास्त असल्यामुळे काय झाला हा पोर्शन काय जरा मोठा आला. त्यानंतर काय केलं आपण ह्याची आय एक्स एक्स हा जो आर एच जे आहे त्याचा आय एक्स एक्स आणि आय वाय वाय आपल्याला गिवन होतं त्याचप्रमाणे एरियासुद्धा गिवन होता परंतु एरियाची कुठं गरज लागली नाही आपल्याला. म्हणजेच ह्याचा आय एक्स एक्स आणि आय वाय वाय गिवन होता मग परंतु आपल्याला संपूर्ण बॉडीचा आय एक्स एक्स आणि आय वाय वाय काढायला सांगितलेला म्हणून काय केलं ह्या आर एच जेचा आय एक्स एक्स प्लस ह्या रेक्टँगलचा आय एक्स एक्स प्लस ह्या रेक्टँगलचा आय एक्स एक्स फाइंड आउट केला ॲड केल्यानंतर टोटल आय एक्स एक्स काढला. सिमिलरली वाय वाय सेक्शन्स
ह्या आर एच जेचा वाय वाय माहीत होता, ह्याचा आय वाय वाय काढला, ह्याचा आय वाय वाय काढला आणि तिघांची काय केली, ॲडिशन केली, आपल्याला काय मिळाला, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस. म्हणजे दिलेल्याप्रमाणे सर्व व्हॅल्यू आपण काय केल्या, फाइंड आउट केल्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चाला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचा देखील फायदा होईल. धन्यवाद.